नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. समोर जे मंदिर दिसते आहे ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेले ठिकाण आहे. हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासे येथे आहे. या खांबाला टेकून श्री ज्ञानेश्वरांनी श्री भगवद्गीता ग्रंथावर टीका असलेला भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. या खांबाला पैस खांब असेही म्हणतात. संत ज्ञानेश्वरांचा स्पर्श लाभलेला हा खांब, त्यामुळे त्याला भागवत संप्रदायामध्ये हा अगदी श्रद्धेचा विषय ठरलेला आहे. या मंदिराच्या शेजारी शंकराची पिंडी आहे. त्याच्या शेजारी एका फलकावरती अमृतानुभवमधील श्लोक कोरलेले आहेत. पिंडीसमोर नंदी आहे आणि या मंदिराच्या समोर भव्य असं सभामंडप आहे. जे अगदी पारायणासह सर्व छोटे मोठे जे धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम आहेत ते येथे होत असतात. समोर ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे. इथेच संत ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराला मागितलेले पसायदान एका फलकावर आहे. दुसऱ्या फलकावर या स्थानाचे महत्त्व जे आहे ते विशद केलेलं आहे. हे साधारण शके 1212 इसवी सन 1290मध्ये हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी सांगितला. त्यामध्ये 18 अध्याय आहेत. त्यात 9000हून अधिक ओव्या आहेत आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं ही जी ज्ञानेश्वरी आहे त्याचं लेखन सच्चिदानंद बाबा यांनी केलेलं आहे. मराठीतला हा अगदी सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. यावेळी संत ज्ञानदेव, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई पैठणहून शुद्धीपत्र मिळवून प्रवास करीत नेवासे येथे आले होते. त्यांना आळंदीला जायचे आहे. येथील प्रवरा नदीचा रम्य परिसर आणि वरश्री पाहून ते इथेच रमले. साधारण 2-2.5 वर्षे त्यांचे इथे वास्तव्य होते. या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभवसारखी ग्रंथरचना केली. या मंदिरातून संत ज्ञानदेव या युगपुरुषाने या ग्रंथांच्या रूपाने सामाजिक समतेचा संदेश सर्व जगाला दिला. मंदिराचा हा सर्व परिसर जो आहे तो अगदी विस्तृत आणि रम्य आहे.
येथे 15व्या शतकापर्यंत करवीरेश्वराचे मंदिर होते. काळाच्या ओघात ते नष्ट झाले. त्यानंतर या खांबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2 वेळा करण्यात आला. प्रत्येक एकादशीला आणि संत ज्ञानेश्वरांच्या सर्व कार्यक्रमांना प्रचंड संख्येने भाविक येथे येत असतात. दररोज येथे लोकांची वर्दळ असते. दूरदूरहून लोक येथे येत असतात. मंदिराच्या खालच्या बाजूलाच हे ध्यान भवन आहे. येथील शांततेचा अनुभव हा आनंद देऊन जातो. हा मंदिराचा दर्शनी भाग आहे. अतिशय स्वच्छ आणि वृक्षाने आच्छादित असा हा परिसर आहे. समोर भागवत संप्रदायाची पताका डौलाने फडकत आहे.